बाबांची शिर्डी एक जगविख्यात तीर्थस्थान. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला देणारं हे गावच सध्या असुरक्षित असल्याचं समोर आलंय. शिर्डीतून दरवर्षी किमान 100 भाविक बेपत्ता होत आहेत. हा आकडा कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढतोय. आता 2 दिवसांपूर्वी या शिर्डीतून आणखी एक भयानक घटना उघडकीस आली. उज्जैन येथून पळून आणलेली 2 अल्पवयीन मुलं शिर्डीत भीक मागताना सापडली. यापूर्वी मानवी अवयवांची तस्करी करणारं रॅकेट येथे कार्यरत असल्याची चर्चा असतानाच आता बालशोषण व बाल तस्करी करणारं रॅकेटही येथे सक्रिय आहे का, हा प्रश्न समोर आलाय. शिर्डीबाबतचे हे गायब प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करण्याचे आव्हान नव्या एसपी समोर आहे. नेमकं काय चालतंय शिर्डीत आणि मिस्टर इंडिया होण्याचं प्रमाण का वाढलंय, हाच विषय आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. मे महिन्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातून 2 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली. स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांच्या पालकांनी मिसिंगची नोंदही केली, परंतु स्थानिक पोलिसांच्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. अखेर 2 दिवसांपूर्वी उज्जैनमधून बेपत्ता झालेली ही 2 अल्पवयीन मुलं थेट शिर्डीत सापडली. मनोमय हिलिंग आर्ट फाउंडेशनचे डॉक्टर एलम हे रात्री 1:30च्या सुमारास शिर्डी परिसरातून जात असताना त्यांना 2 अल्पवयीन मुलं रात्री 1:30च्या सुमारास एका भागात कचरा वेचताना दिसले. त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या दोन्ही मुलांना सोबत घेत एका आश्रमात नेले. त्यानंतर पोलिसांशी संपर्क करण्यात आला. पोलिसांनी तपास केल्यावर ही मुलं उज्जैनवरून आल्याचं समोर आलं. आता त्यांना इथं कुणी आणलं हे त्या मुलांनाच माहित नाही, परंतु कुणीतरी त्यांना इथे आणलं आणि दिवसभर भीक मागून रात्री कचरा वेचण्याचं काम दिलं, असंही मुलं सांगतात. पोलिसांनी या मुलांची सुटका करत त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केलं. आता ही घटना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का, तर नाही. नगर जिल्ह्यातील पोलीस व इतर समित्या नेमकं काय करतात, हे प्रश्न या निमित्ताने पुढे आले. शिर्डी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील शहरात बाहेरून मुलं आणून भीक मागायला लावण्याचा प्रकार गंभीर होता. मंदिर परिसरात अशा टोळ्या आजही सक्रिय असल्याचं या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झालं. शिर्डीचं हे नवं भयानक रूप 2017 मध्ये खऱ्या अर्थानं उघडकीस आलं. ऑगस्ट 2017 मध्ये इंदोर येथील साई भक्त असलेले सोनी कुटुंब शिर्डीत दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर साई संस्थानच्या प्रसादालयाबाहेरील मोकळ्या जागेत ते जेवण करून झोपले. त्यानंतर यात सोनी यांची पत्नी गायब झाली. यानंतर ते शिर्डी पोलिसात गेले. तेथे रितसर मिसिंगची तक्रारही दाखल केली, परंतु पोलिसांकडून आपल्या पत्नीचा शोध न लागल्याने त्यांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. माहितीच्या आधारात त्यांनी गेल्या वर्षभरात शिर्डीतून किती भाविक बेपत्ता झाले त्याची माहिती मिळवली. ती माहिती पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. 2017 मध्ये केवळ 10 महिन्यात शिर्डीतून 88 भाविक बेपत्ता झाले होते. त्यांनी हे सगळं औरंगाबाद खंडपीठाच्या लक्षात आणून दिल्यानंतर न्यायालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. याच याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं नगर एसपीना कठोर शब्दात झापलं. शिर्डी देवस्थान आणि गर्दीच्या ठिकाणावरून अनेक तरुण महिला गायब होतात. त्यातील महिलांना गैरमार्गाला लावण्याच्या व्यवसायाचे रॅकेट तर शिर्डीत कार्यरत नाही ना, किंवा या ठिकाणी मानवी अवयव विकण्याचा व्यवसाय तर चालत नाही ना. यासाठी पोलीस अधीक्षक यांनी शोध मोहीम घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर ही बातमी त्यावेळी भारतातील सगळ्याच वर्तमानपत्रे व न्यूज चॅनल्सनी चालवली व शिर्डीतील ही धक्कादायक वास्तव समोर आणले. पाकिटमारी, भक्तांच्या गाड्यातून सामानाची चोरी, खून, मारामाऱ्या, मंगळसूत्र चोरी, हॉटेल व्यवसायात राजरोज चालणारे वेश्या व्यवसाय, पॉलिशवाल्यांच्या नावाने भक्तांची लूट, बेकायदेशीर वाहन चालक मालक, मोफत प्रसादालयाच्या नावाखाली देशभरातून येणारे गुंड, अशा अनेक घटना शिर्डीतून समोर आल्या. परंतु अचानक गायब होणारे भक्त व लहान मुलाची तस्करी ही त्यापेक्षा गंभीर बाब 2017 पहिल्यांदा समोर आली. त्यानंतर मात्र अनेक चॅनल्सने या धक्कादायक बाबींवर लक्ष केंद्रित केलं. अनेकांनी त्यानंतर बेपत्ता होण्याची ही आकडेवारीच समोर आणली. 2017 साली 71 भाविक बेपत्ता झाले होते, त्यापैकी 20 भाविकांचा फक्त शोध लागला. 2018 साली 82 भाविक बेपत्ता झाले होते, त्यापैकी फक्त 13 भाविकांचा शोध लागला. 2019 साली 88 भाविक बेपत्ता झाले होते, त्यापैकी फक्त 14 भाविकांचा शोध लागला. 2020 मध्ये 38 भाविक बेपत्ता झाले होते, त्यापैकी फक्त 20 भाविकांचा शोध लागला. 2020 ते 25 या 5 वर्षातही शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याची संख्या शेकडोत आहे. परंतु गेल्या 8-9 वर्षात शिर्डीतून मिस्टर इंडिया होण्याचे हे प्रकार नेमके कसे व का होत आहेत, याच्या मुळापर्यंत पोलिसांना जाता आलेलं नाही. खरंच इथे एखादी मानवी तस्करीची किंवा बालकांचे शोषण करणारी टोळी कार्यरत आहे का, हे उघड झालेले नाही. राज्यातही असंच काहीतरी सुरू आहे. राज्यात 2024 व 25 या 2 वर्षात तब्बल 93,940 महिला बेपत्ता झाल्या आहेत. विशेष म्हणजे स्वतः गृह विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. सर्व पक्षीय आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने 2024 आणि 2025 या वर्षातील बेपत्ता महिला व बालकांची सविस्तर आकडेवारी सभागृहात मांडली होती.
ही आकडेवारी त्याहून गंभीर होती. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये राज्यात 45,662 महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी 30,877 महिलांचा शोध लागलाय. तर 2025 मध्ये 48,278 महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी 36,581 महिलांना शोधण्यात यश आलंय. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याची आकडेवारी त्याहून गंभीर होती. 2024 मध्ये राज्यात 11,313 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी 8,475 मुलींचा शोध लागला. 2025 मध्ये 12,113 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी 10,295 मुलींचा शोध लागला. 2 वर्षात एकूण 23,429 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी 18,770 मुलींचा शोध लावण्यात आल्याचं गृह विभागाने सांगितले. गृह विभागाच्या माहितीनुसार जुलै 2015 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 13 टप्प्यात ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलं. या मोहिमेदरम्यान 41,193 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात आला. सध्या 14वं ऑपरेशन मुस्कान सुरू असून 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,401 अल्पवयीन मुलींना शोधण्यात आलंय. परंतु फक्त ऑपरेशन मुस्कानवर थांबून चालणार नाही. आता गृह विभागाला शिर्डीतील हे मिस्टर इंडिया होण्याचं रॅकेट शोधावं लागणार आहे. मित्रांनो, शिर्डीतून भाविक बेपत्ता का होत आहेत? शिर्डीत नेमकं कोणतं रॅकेट कार्यरत असावं असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.